नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी फूड या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सुरमई फ्राय। त्यासाठी घेतले आहे धना जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ। थोडे वाटीत तेल आणि कोकमाचा आगळ घेतलेला आहे। सुरमई फ्राय करण्यासाठी सुरमईचे पीस घेतलेले आहे। त्यावरती कोकमाचा आगळ टाकून ते मिक्स केलेला आहे आणि तेलामध्ये सगळे मसाले एकत्र करून जे आपण प्लेटमध्ये घेतलेले ते सगळे तेलामध्ये एकत्र करायचे आहेत आणि एकजीव करायचे आहेत सगळे मसाले। आणि हे सुरमईचे जे पीस घेतलेले आहेत त्यावर ते आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे लावून। हा जो मसाला आहे तो वरच्या बाजूने परत लावून घ्यायचा आहे आणि परत ते पीस उलटे करून त्यावर आपल्याला हा मसाला नीट चोळून घ्यायचा आहे। त्यानंतर 10 ते 15 मिनिटं आपल्याला हा मसाला चोळून झाल्यावर व्यवस्थित चांगला सगळीकडे लावून झाल्यावरती मॅरिनेट करत ठेवायचा आहे। 10 मिनिटांनंतर तव्यावरती तेल टाकायचं आहे। तवा गरम करून आपल्याला त्यावर तेल टाकायचं आहे आणि त्यावर अख्खा लसूण ठेचून आपल्याला तो त्या तेलावर टाकायचा आहे आणि एक एक हा सुरमईचा पीस आपल्याला त्या तव्यावरती फ्राय करायला टाकायचा आहे। नंतर थोड्या वेळाने एक साइड चांगली शिजल्यानंतर आपल्याला हे सर्व पीस परत उलटे करायचे आहेत। आता हे एक साइडला शिजले म्हणजे तेल शोषलं जातं त्याच्यात आणि ते थोडे खरपूस असे होतात। ते आपल्याला समजतं की हे एक साइड आपली चांगली शिजत आलेली आहे। तर असे एक साइड चांगले शिजवून मग एक एक पीस आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खरपूस होईपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आणि हा झाला आहे तयार खरपूस सुरमई फ्राय। कोणताही पिठाचा आणि रव्याचा वापर न करता नुसतं मसाल्यात हे सुरमई फ्राय केलेले आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।